आपण ब्रेड पकोडा कसं करणार आहोत ही रेसिपी बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। साहित्य बघून घेऊया। बेसन पीठ 2 चमचे, एक उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं मिक्स करून आपण वाटून घेतलेली पेस्ट, थोडंसं जिरं वरतून, हळद, मीठ आणि ब्रेड। हे पहा, आता आपण बेसन पिठामध्ये थोडीशी हळद टाकू, थोडं जिरं आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आणि जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा केलेला होता तो पण आपण ह्यामध्ये टाकून घेऊया थोडासा। आणि आता आपण हे मॅश करून घेऊया एकत्र। हे पहा, आपण अशा प्रकारचे आता हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता आपण बटाट्याची भाजी दाखवते तुम्हाला मी। ह्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, त्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा, त्यानंतर थोडंसं मीठ थोडंच टाकायचं, कारण की आपण आता बॅटरमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामध्ये ह्यामध्ये प्रमाणातच टाकून घ्यायचं। थोडंसं जिरं आणि थोडी मोहरी। आता आपण हे मॅश करून घेऊया। आता आपण ह्या ब्रेडचे त्रिकोणमध्ये स्लाइस करून घेऊया। हे पहा, अशा प्रकारे। हे पहा, तुम्ही असं बघू शकता। जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला चौकोनी स्लाइस पण करून दाखवते। आपण दोन्ही प्रकारे करून बघूया। हे पहा, तुम्ही असे सुद्धा करू शकता। हे पहा, आपण आता ह्याला अशी पूर्ण भाजी लावून घेऊया। आपण आता ही अशी भाजी ह्या ब्रेडला लावून घेतलेली आहे, त्यावर आपण अजून एक ही दुसरी स्लाइस ठेवून ही अशी प्रेस करून घ्यायची। आता आपण हे बेसन पिठामध्ये घेऊया। आता आपण हे तेलामध्ये सोडून देऊ। आता एक बाजूला पूर्ण व्यवस्थित ब्राऊन झालेलं आहे। आता आपण हे दुसऱ्या बाजूनी पण ब्राऊन करून घेऊया। हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित झालेलं आहे। हे पहा, आता आपण दुसरी बाजू पण व्यवस्थित ब्राऊन करून घेऊया। अशाच प्रकारे आपण आता दुसरे पॅटीस करून घेऊया। अशा प्रकारे आपला ब्रेड पकोडा खाण्यासाठी तयार आहे। बाहेर जोरदार पाऊस पडत असताना असे गरम गरम पकोडे वेगवेगळ्या प्रकारचे करून तुम्ही खाऊ शकता।